रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जाधव साहेब थोडे जवळ आहे ना, ये ना अजून जवळ आहे ना थोडे। हमें वाटरिंग करने में बहुत आसान जाएगा और मिट्टी यूज नहीं प्रायव्हेट लँड आहे, एवढे पक्षी आता मोर आता सुद्धा दिसतील। अच्छा, जे तुम्ही म्हणत होते की ते सगळे झाडं आहेत आणि आपण रिझर्वेशन टाकलेलं आहे, रिझर्वेशन कसं आहे तर ह्या हे जागा आणि रिंग रोडचा हे काय आपल्या कॉन्क्रीट रोड वरच माझे कोण आहे अजून? दोघंच आहे तुम्ही, बाकी कोण नाही अजून। जागतिक पर्यावरण दिवसाचं सर्वात प्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देते। आजपासून आपण एक मोहीम सुरू केली आहे। आपला जो कल्याण डोंबिवली शहर आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त झाडं लावून पर्यावरणाच्या दृष्टीने जे वेगवेगळे आपल्याला क्लायमेट चेंजचे इफेक्ट्स असतात त्यांना कसं कमी करता येईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो ग्रीन कव्हर कमी होत चालला आहे आणि बिल्डिंग जास्ती होत चालल्या आहे त्याला थोडासा आळा घालण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण झाडं लावण्याची मोहीम घेणार आहोत वेगवेगळ्या जागेमध्ये। यामध्ये जे सामान्य जागा आहे, जे सार्वजनिक जागा आहे त्यांचाही समावेश आहे, तसेच जे वन विभाग, महसूल विभाग किंवा KDMCचे प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीजमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं लावून एक ट्री गार्डन सॉर्ट ऑफ आपण संकल्पना तयार करणार आहोत, जेणेकरून हे जे खूप उष्णता वाढली आहे वगैरे हे इफेक्ट्स भविष्यात जाऊन कमी होतील आणि आपण पर्यावरणाच्या दृष्टीने आपले शहराला एक सस्टेनेबल शहर म्हणून आपण पुढे जाऊ शकतो।